जय सर, धन्यवाद हा संवाद साधल्याबद्दल। आणि दीपाली देशपांडे माझी नेमबाज आपल्या सोबत आहे। दीपाली नमस्कार। मनू भाकरनं आणि सरबजोतनं पुन्हा एकदा कांस्य पदक भारतीयांच्या नशिबी आणलेलं आहे, भारतीयांना मिळवून दिलेलं आहे। काय भावना आहेत, कसं पाहिलंस या खेळाकडे? एक तर नेमबाजीतलं पदक हे नेहमीच आम्हाला तर नेहमीच आनंद देतं आणि रिओ आणि टोकियो नंतर ही जी आता पदकांची पदक येणं सुरू झालंय हे भारतीय नेमबाजीसाठी तर खूपच आश्वासक आहे आणि एकूणच भारतीय जो कॉन्टिंजेंट आता ऑलिम्पिकला गेलाय त्या सगळ्यांसाठीच हे खूप आश्वासक आहे. कारण आपल्या बरोबरच्या जेव्हा खेळाडू जिंकतात ना तेव्हा इतरांचं पण मनोबल खूप वाढतं. तो आणि हे आता 10 मीटरचे इव्हेंट्स आता संपतात, अजून अर्धे 25 मीटर आणि 50 मीटरचे इव्हेंट्स बाकी आहेत आणि त्या टीम्स पण आपल्या खूप स्ट्रॉंग आहेत, तर त्यांच्यासाठी हे खूपच मॉरल बूस्टिंग आहे. आणि अर्थातच मनूची कामगिरी तर ऐतिहासिकच आहे, कारण एका ऑलिम्पिकमध्ये एका वेळी 2 खरंय. पदकं मिळवणारी तर पहिली भारतीय आहे आणि भारतीय महिला आहे, ह्याचं विशेष कौतुक. आणि मुळात इन्स्पिरेशनल तर आहेच, कारण एक एवढ्या मोठ्या सेटबॅक मधून इतकी कॉन्ट्रोवर्सीज मधून बाहेर येऊन पुन्हा या दर्जाला खरंय. पोहोचणं हे मनू आणि जसपाल दोघांचंही कौतुकास्पद कामगिरी आहे. निश्चित. तो खूपच आनंद आहे या गोष्टीचा.